आपल्या समाजाचे पोरं, मराठा समाजाचे पोरं शिक्षणात नोकऱ्यात क्रांती करू शकते शिकून. आरक्षण मिळाल्यामुळं आता आणखीन त्याचे फायदे घेतील. योजनाचाही समाज फायदा नक्की घेईल. परंतु आता क्रांती जर व्यवसायात करायची असेल तर गोरगरिबांच्या पोरांपर्यंत उद्योगाची, व्यवसायाची सगळी माहिती जाणं खूप गरजेचं आहे. आणि आज आम्ही मुंबईत आल्यामुळं आम्हाला खूप असे इथले स्टॉल बघायला भेटले की शहरातले पोरं जे ग्रामीण भागातून येऊन यशस्वी व्यवसाय करायला लागले. आपण सुद्धा असंच व्यवसायात उतरून क्रांती केली पाहिजे आणि या भूमिकेत आता आम्ही 100% आता उतरलेलो आहे. आरक्षणासाठी 21 जानेवारी ही नवीन तारीख देण्यात आली आहे आणि नगर परिषद, नगरपालिका निवडणुका जशा ठरल्या आहेत तशाच घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. पण तारीख पण दिली म्हणताय ना 21. त्यामुळं काय 21ला आणखीन काय होऊ शकतं. त्यामुळे आपण न्यायालयाच्या बद्दल बोलू नये, कारण ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. परंतु 21 तारीख दिली म्हणल्याच्या नंतर आम्हाला तरी वाटत नाही की जे बोगस चोरून आरक्षण जास्तीचं खात्यात 27%पेक्षाही जास्त, तर न्यायालय 100% तिथं न्याय करावाच लागणार आहे. होईल वाटतं 21ला होईलच ना. पण आणि या परिषदेच्या ज्या प्रचाराची मुदत आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. 2 तारखेला होणारं जे मतदान होतं त्या आधी 1 तारखेपर्यंत रात्रीपर्यंत तुम्ही 10 वाजेपर्यंत प्रचार आणि प्रसार करू शकतात अशी परवानगी मिळालेली. जे काही तासांआधी किंवा वेळेआधी व्हायचं ते आता 1 दिवसा आधीपर्यंत आलेलं आहे. ही नवीन मुदत वाढते. त्या नवीन बद्दल मला नाही माहिती, मी ऐकलं पण नाही ते. आणखी उद्या वडेट्टीवार असं बोलत आहे की भाजप सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. वारंवार तारखा मिळत आहेत, त्यामुळे ओबीसी समाजावर ही टांगती तलवार निवडणुकीच्या दरम्यान देखील कायम राहणार आहे. दिशाभूलचा काय संबंध आहे? ओबीसी आरक्षणाचा विषय म्हणून राजकारणात मी बोलत नाही. आता यांनी राजकीय प्रश्न विचारला, मी त्याच्यावर बोलू नाही, कारण मला राजकारणाचं गरज पण नाही आहे. परंतु दिशाभूलीचा काही संबंध नाही. तुम्हाला 27% आरक्षण आहे, 100% 78% तुम्ही आरक्षण घेताय कसं? म्हणजे चोरून आरक्षण खायचं आणि हा डाग आम्हाला लावायचं. आम्हाला काय म्हणलं जातं की एखादं प्रमाणपत्र निघलं बोगस निघलं, मराठ्यांना 10% आरक्षण दिलं तर बोगस दिलं, 50%च्या वरती गेलं आणि तुम्ही खाताय ते काय? आता हे नवीन एक माहिती महाराष्ट्रात या 15 दिवसात मराठ्यांना मिळाली की हे ओबीसी सुद्धा बोगस आरक्षण चोरून खातोय. म्हणजे चोट्टापाना म्हणते त्याला आमच्या ग्रामीण भागात. हे चोट्टेच खातेत आणि दुसऱ्याला नाव ठेवतात. म्हणजे चोरून आरक्षण तुम्ही खाणार आणि नाव मात्र दुसऱ्याला ठेवणार. आता किती वाईट वाटतं की तुम्ही बोगस 27% आरक्षण असून सुद्धा एक्स्ट्रा 100%पर्यंत खाताय. किती वाईट वाटतं. कोर्टात गेले तर आमच्या किती जिव्हारी लागत असं. आमचं हक्काचं आरक्षण असून, आमचे गॅजेट असून, आमच्या नोंदी असून सुद्धा आमचं आरक्षण रद्द करायला, 10% दिलेलं आरक्षण रद्द करायला तुम्ही कोर्टात जाता. आमच्या पण जिव्हारी लागत असं ना. आता तुम्हाला किती वाईट वाटतंय. त्याच्यामुळं नियतीलाच गोष्टी मान्य नाहीत. तुम्ही चुट्टे दुसऱ्याला चुट्टे म्हणू नका. कोणाचं म्हणणं आहे? अच्छा, नाही मी नाही बघितलं ते. परंतु एक सत्य जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला 27% आरक्षण असतानाही तुम्ही ते 100%पर्यंत गेलं कसं? तुम्ही चोरून खाता कसे? दुसऱ्याला चोर म्हणण्याऐवजी आपला सुद्धा काचाचा दरवाजा हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोटं दाखवताना आपण सुद्धा किती चोरून खातोय हे आम्हाला माहीतच नव्हतं. जेव्हा हे कोर्टात मॅटर गेलं आणि महाराष्ट्रात 15 दिवसात मराठ्यात वार्ता गेली की हेच एक्स्ट्रा आरक्षण खाते, त्याने दुसऱ्याला म्हणतात खाऊ नका. म्हणजे ते येवल्यावला असेल ते तर पडलं आता कुंकड. तरी पण ही सत्यता आहे की तुम्ही खाताना तुम्हाला गोड लागतं चोरून. आम्ही हक्काचा मागतोय तरी आम्हाला विरोध करताय. आम्ही तुमच्या लेकरा बाळासाठी कधी विरोध नाही केला. आज आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळतंय तर तुम्ही विरोध करताय आणि त्यातल्या तुम्ही चोर निघले. आता दुसऱ्याला चोर म्हणतात, तुम्ही चोर निघाले. कुणी काय गरज नाही सांगायची. मराठी लय हुशार झाले आता लोकसभेपासून. अरे माध्यमाच्याच माध्यमातून तर मराठी हुशार झाले. मराठ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. आता आमचं म्हणणं काय, मी या निवडणुकीत नाही स्पष्ट सांगतो. त्याला काय कळत नाही हो. मागच्या दारातून जात त्याला काय कळत आहे. ते बुंगरी बोललंच का? इतके दिवस गप झोपलं होतं.
आणि ते असं म्हणला का मला, त्याला लगेच खाजतो होता आवाज. त्याला काय दमत नाही का? मी ऐकलं नाही हो, मला ते काय बोलला ऐकू द्या, उद्या दाखवतो त्याला. मराठे हे प्रत्येक पक्षात आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील नेमकं कुठल्या पक्षाला नाव ठेवलं आणि कुठल्या पक्षाला पाडायचं म्हणतात? तुला कळतच नाही काय डोकं लावतो म्हणा. त्याच्यासाठी मिशा असावं लागतात, तेव्हा कळतं माणसाला. तुला काय घेणं आहे का? मी काय सांगितलं, मी या निवडणुकीत नाहीये, मी या नगरपालिकेत नाहीये, जिल्हा परिषदमध्ये नाहीये, स्थानिक निवडणूक आहे. आणि स्थानिक निवडणुकीमध्ये सगळे आंदोलनातले चेहरे शक्यतो आमच्या समोर असतात. आम्ही कोणाला मदत करा म्हणायचं. त्यापेक्षा आपल्या मराठा आरक्षणाला विरोध कुणी केलाय त्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या नेत्यानं, त्याला मराठा कधीच मतदान करणार नाही. जरी फिरला सोबत तरीही करणार नाही. याच्यात त्याच्या पक्षाचा काय संबंध आला? दुसरे पण असू शकतात. याला पहिल्यापासून अंगावर उडून घ्यायची सवय. आम्हाला लाज वाटते हे आमच्यात येत असे. आमच्या लेकराबाळाच्या हक्कासाठी आम्ही ज्यावेळेस भांडतो त्यावेळेस असे मध्ये तोंड बुडीत येत. तुम्ही जे आर दिला, तुमच्या फडणवीस साहेबाला मानलंच आम्ही, पण मराठ्याला जिथं त्रास होतो, मराठ्यांच्या पोराचं आयुष्य जिथं उद्ध्वस्त केलं जातं, त्याला बोलायचं नाही आम्ही, त्याला पाडायचं नाही, तरी निवडून द्यायचं का? आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमची नेमणूक करावी त्यांचं आयुष्य याच्यातच गेलं. मराठ्यांवरती रोष व्यक्त करणं, मराठ्यांना हिणवणं, मराठ्यांना विरोध करणं, याच्यातच पूर्ण हयात गेली, आयुष्य गेलं. आम्ही गेलोत बी, तुम्ही नाव ठेवायच्या नादात इकडेच राहिले. आम्ही गेलोत पण पुढे आरक्षण घेऊ, तुम्ही असेच राहिले. आम्ही त्याला विरोधक मानत बी नाहीत, त्याला बोलत नाहीत कधी, आणि त्याला मुजित नाहीत. आम्ही काय बोलतो, आता काही काहीला सवय असते, थुकलं तरी थोका चाटायचं. आता काय करावं त्याला थोका चाटणाराला आम्ही? उद्या संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे एका वक्तव्य करतात, मंचावर आठवण काढतात ती म्हणजे कराड यांची. कसं पाहता हे सगळं? नाही, त्याने तो तर काढतो, पण ते नाव काढल्यामुळे अजितदादांना आनंद होत असतो. अजितदादा जास्त बळ देत आहेत अशा लोकांना, आणि त्यांना असेच लोक जास्त आवडतात. पक्षाचं वाटलं झालं तरी चालत, जे त्यांना शिव्या घालतात ते लोकच त्यांना आवडतात. यांनी ज्यांना आरक्षण दिलं त्या लोकांनी यांचे उपकार मानायला पाहिजेत, तर ते यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या देतात. आणि शिव्या देणाऱ्याला कोण सांभाळतं? परळीवाल्याला साथ कोण देतं? अजितदादा. त्याला आता काहीतरी केलं अजित पवारनी, ते स्टार पंक्चर का काय, हा काहीतरी केलं, स्टार पंक्चर का काहीतरी केलंय आता. तुम्ही उद्या जाणार आहात? मग जाणार आहे म्हणजे मी 2 दिवसासाठी मुंबईत होतो, 28-29. पण संतोष भाईंचं उद्या वर्ष श्राद्ध, 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्यामुळं आम्ही 1च दिवस द्यायचं यांना विनंती केली, कारण आम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे. कारण त्या कुटुंबावरती संकट आहे. अजित पवारांनी किंवा फडणवीसांनी जर त्या आरोपींना त्याचं ऐकून सोडून दिलं तर त्या कुटुंबावरची त्यांना धोका आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या पाठीवरून हात फिरून त्याला आधार देण्यासाठी आम्हाला समाजाला जावंच लागतं. असा विश्वास संपादन करायला पाहिजे होता अजितदादांनी. ओबीसीचे आणखीन खूप भयंकर असे ज्ञानी लोक आहेत, ते पुढं घालायचे. असले लोकांच्या खुणं करणारे संभळत बसले तर यांच्यावरती आमचा विश्वास नाही राहिला. हे सोडू शकतात आरोपींना त्या, कारण त्या ताईला तर न्याय मिळाला नाही याचा डोळ्यात देखता. आपल्या मालेगावच्या ताईवरती ही वेळ यावी की आता 3 वर्षाचा असताना बलात्कार झाला आणि इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. मला आज अशी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माहिती कळाली, ते कुटुंब उद्या उपोषणाला बसते. अहो, शर्मेने मान खाली होईल सरकारची, देवेंद्र फडणवीस साहेबांची. असा विषय होतोय तो. सरकारने तातडीने त्या कुटुंबाला भेटून त्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने तिच्या जात नाही बघितली पाहिजे. छोट्या जातीची मुलगी आहे म्हणून सरकार त्या मुलींना, त्या कुटुंबाला न्याय देणार नाहीये का? हे कधीच व्हायला नको होतं. त्या कुटुंबावरती उपोषणाला बसायची वेळ आहे. आम्ही जर कुटुंब उपोषणाला बसलं तर आम्ही तिथं जाणार आहे. पूर्ण राज्य आम्ही त्या लेकीसाठी कोपरा ना कोपरा बंद पाडणार आहेत. ही वेळ फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. आम्ही जर तिथं गेलो तर आम्हाला तारीख डिक्लेअर करावी लागणार आहे महाराष्ट्र बंदची. आणि मला वाटतं कुटुंबातल्या वडिलांचा आणि चुलत्याचा फोन आला होता त्या मुलीच्या की आम्ही उद्या बसतोय. आम्ही खूप विनंती केली, बाबा आपलं घरातलं लेकरू गेलं, तुमचं काळीच गेलं, तुम्ही आत्ताच दुःखात येत. उपोषण हा मोठा विषय असतो. आम्ही सगळे सोबत येत महाराष्ट्र तुमच्या, की तुमच्या लेकीला न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही आहेत. परंतु ते
इतक्या वेदना आहेत ना त्यांना की ते बोलताना पण फोनवरती रडतात. ते रडतात त्यामुळं इतकडं जिव्हारी लागतं ना, कारण आम्ही नेते नाही आहेत, बिगडी नाही आहेत म्हणून सहज घेऊन जातात. ती विषय खूप लागलाय. आता आम्ही उद्या तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर कळवतो कुटुंबाला कोणत्या दिवशी आलो. आम्ही त्या लेकीच्या न्यायासाठी उभा राहणार आणि मुंबईसह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो, त्या लेकीच्या न्यायासाठी मायबापा हो त्या लेकीच्या मागं उभा राहा. हिच्या जात कोणी आणू नका. त्या लेकीला न्याय देण्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडा. तुम्हाला मारायच्या धमक्या येत आहेत, तुम्हाला मारायच्या धमक्या येत आहेत, गाडी अंगावर काढायच्या धमक्या येत आहेत. कोण नेमकं धमक्या देत आहे सांगू शकाल का? सांगायला काय सगळ्यालाच माहिती. तुम्हाला ते स्टार पंक्चर आहे ना त्यांचा देऊ अजितदादाचा, आता पक्षात केला स्टार पंक्चर ते धान्यामुळे. हां त्यांनीच सांगितलं ना गाडी अंगावर घालणार आहे. आता महाराष्ट्रात सगळे, आता मी बिगर याचा आहे आरोप काय त्याचं डायरेक्ट नाव दिलंय आम्ही तिथं. आरोपाला आम्ही का भेटतो काय त्याला मुजीत नाही मी कोणाला. असं मी कोणाच्या अंगावर जात नाही. मला जर आडवं चाललं ना मी सोडत नाही टिकविल्याशिवाय. मी बाजारात उठवत असतोय. त्याला काही गरज नव्हती या गोष्टी करण्याची. विरोध वैचारिक करणं, भाषणं करणं, त्यांनी आमचा पाडला आम्ही त्यांचा पाडणं ठीक आहे. तू जीवावर उठणार मी एवढं सोपा नाहीये. आणि मी 8 दिवस झालं बिगर संरक्षणाचा आहे. आता सुद्धा एकही पोलीस मी सोबत घेतला नाही. मी खेटायला त्याला खंबीर आहे. तो काय करणार अटॅक माझ्यावर. महाराष्ट्राला प्रत्येक गावात मराठी आहेत. ये तू कुठे प्रत्येक गावात एकटा बी असू दे. मी 100 किलोमीटरवरून 4 घंट्यात पोरं येतात. 4 घंट्यात 10 लाख पोरं उभं राहतात. ये मैदानात तुला यायचं. अरे त्यांनीच दिली ना गाडी अंगावर घालणार. प्रतिधमकी त्यांना देत अरे त्याला काय त्याला मोजीतच नाही मी. तो दाखल झालेला आहे. तुम्ही जो उपोषण केलेलं होतं त्यावेळेला हा गुन्हा दाखल झाला होता. तुम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र तुमचे काही सहकारी आले. कसं बघता यावर तुमच्या गुन्हा दाखल झाला? आमचे वकील बांधव आणि इथले मराठा बांधव सगळे गेले होते. ते बोलले तर आम्हाला बोलवतं आम्ही जाऊ. आम्ही कायद्याला मानतो त्यात काय. पण पोलिसांना दोष देण्यापेक्षा हे फडणवीस साहेबच करून घेतात. हे फडणवीस साहेबच करून घ्या. गरीबाचे लेकरं आपल्या मायभूमीत आले लावले असते त्याला माहित नाही गाड्या इकडे तिकडे. तुम्ही एखाद्या वेळेस आमच्या तिकडे येतात तुम्हाला माहित नसतं गाडी कुठे लावायची. तुम्ही कुठेतरी लावलेलीच असते म्हणून गुन्हे दाखल करायचे. आम्ही एवढे सोपे नाही आहेत ना. सत्ता बदलत असती येत असती जात असती. आमची कधी काळी येईल. आम्ही सुद्धा मुळ्या गाळ्या काढणार तुमच्या. जो आरक्षण जो जी आर राज्य सरकारने काढला होता किती टक्के मराठा तरुण GR मध्ये काय इम्प्लिमेंट आणखीन झाला नाही पण मिळणार. कारण त्यावेळेस अतिवृष्टी झाली मराठवाड्यात. JR नेमकाच निघाला. आरक्षण आम्हालाच पाहिजे. अतिवृष्टी आमच्यावर झाली. शेतकरी आमचाच अडचणीत आला. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं का आता अगोदर शेतकऱ्यांना थोडं मदत करणं गरजेचं आहे. आम्हाला वेळ द्या. ठीक आहे म्हणलं 4-2 महिने लेट घेता येईल काय हरकत नाही. पण मिळणार. पण निघतात प्रमाणपत्र. लई सगळंच उचकून घेऊ नका मायगून. कोणचा आकडा ती वेगळा आकडा आहे. 58 लाख नोंदी निघाल्या ते शिंदे समितीनं केलेल्या. तो कमीने होतो वाढत चाललाय. आता गॅजेट प्रमाणे फक्त निघण्यासाठी गाव लेवलला समित्या गठीत करायच्या. आता आचारसंहिता संपल्यावर करतील आणि मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार. आणि आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सातारा संस्थांचा JR घेणार आहे. चलो धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.